स्कोरर आमचे आता सज्ज झालेत. भार्गव ठोंबरे सर, खूप चांगली भूमिका त्यांनी संपूर्ण स्पर्धेत बजावले. मुख्य व्यासपीठावरती महेशदादा पाटील, संतोषदादा चौलकर यांची उपस्थिती आपण बघतोय. जे विद्यमान सदस्य आहेत गुलसंदे ग्रामपंचायतीचे, त्यांचाही सन्मान आपण पहिलं सत्र जसं संपेल ना या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण जरूर करणार आहोत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज कुणाल कार्लेकर. व्हेरी फर्स्ट बॉल आणि आगाज केलाय तो षटकारानं. रोहित पाटील पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. स्वयंसेवक, चला शेवटचा सामना आहे. आपली प्रचंड मेहनत आणि म्हणून तर आपण इथपर्यंत पोहोचलोत. मेगा फायनलची लढत आणि या मेगा फायनलला आपल्या अंदाजात सुरुवात करतोय तो बॅट्समन रोहित पाटील. लगातार 3 षटकार जर का आले तर सुनील दादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजांना दिलं जाईल. लगातारचे 2 षटकार येत आहेत आणि धावसंख्या होती 12. प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून तिसरा षटकार जर का आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सुनील दादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000. पण त्याचबरोबर का इथे विकेट प्राप्त केली तर पर विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते गोलंदाजाला. महेशदादा पाटील विद्यमान सदस्य गुलसंदे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडून वाटचाल केली होती. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. 6 षटकांची लढत आहे. सातत्यानं या मॅचमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. भलेही सुरुवातीला आक्रमण होईल, 1-2 विकेट्स या मॅचमध्ये कमबॅक करून देतील लाडिवली टीमला. इथे मात्र आपण बघतो की 6 षटकांच्या लढतीमध्ये सातत्यानं चढ उतार होताना आपण बघणार आहोत. दोनही संघांना तेवढीच संधी आहे. सुरुवातीचं सत्र सुरू झालंय. पहिलं षटक टाकतोय हायवे एन कडून कुणाल कार्लेकर, ज्यांना अद्यापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. स्टिअर केलंय, काही काल हवेत होता पण अगदी सेफ्टली हा चेंडू लँड झाला. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी साहिल कार्लेकर त्या ठिकाणी होते, त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. सुरुवातीला आले 2 षटकार, तदनंतर येतात 2 निर्धाव चेंडू. याचा अर्थ मॅच अगदी शेवटपर्यंत रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी का नाहीये असा प्रश्न आता सगळ्याच प्रेक्षकांना पडला असेल, कारण त्या क्षेत्रात 2 मोठे फटके आलेत आणि अशा वेळेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसणं ही फार मोठी चूक असेल लाडिवली टीमसाठी. आणि त्याच रिझन मध्ये येतोय अजून एक चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. अगदी गॅप मध्ये ढकललं या चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील, चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती 18. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगली प्लॅनिंग पाहायला मिळते आहे ती भातान टीमकडून, कारण त्या एंडनं या एंडनं बॅटिंग तितकीशी सोपी नाही. अशा वेळेला डावकुरे आताच्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवरती असण्याने त्याचा फायदा झाला तो पहिल्या षटकात भातान टीमला. पण त्या विपरीत क्षेत्ररक्षणाची विवरचना होती ना ती समजण्या पलीकडे होती आणि त्या कारणास्तव तब्बल 18 धावा खर्च करावा लागल्या त्या गोलंदाज कुणाल कार्लेकर या गोलंदाजाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 18 आहेत धावफलकावरती भातान टीमच्या.
मैदानावरती खेळला. खरं तर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय राजूशेठ पाटील साहेब नारपोली काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाहीत, पण त्यांनी या स्पर्धेला अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचाही मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांचंही स्वागत असेल. या स्पर्धेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो आणि या मोसमात जर आपण पाहिलं प्लेइंग 11ची लिस्ट, त्यानंतर अगदी जी फोटोग्राफी करण्यात आली त्यासाठी विशेषतः योगदान दिलंय ते दीप गावडे ग्राफिक्सचं आपण कौतुक केलं पाहिजे. दीप गावडे चौकचे खरं तर युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा जो उद्योग आहे, त्यांचा जो व्यवसाय आहे तो अगदी चांगल्या रीतीने ते पार पाडतात. त्यांनी खूप चांगलं मी तर म्हणेन या टुर्नामेंटला अगदी सजवण्याचं काम केलं. त्यांचं ग्राफिक्स आपण प्रत्येक दिवशी जो लॉट्स आहे तो पाहिला, प्लेइंग 11ची लिस्ट पाहिली आणि आता जे बॅटल सुरू झालं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. का अफलातून कामगिरी. दीप तुमचंही कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 24 धावा आहे धावफलकावरती. खरं तर दुसऱ्या षटकाला यावेळेला सुरुवात झाली. 6 षटकांची ही लढत आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील आणि 2 गोलंदाज. डॉट बॉल येतोय. 6 षटकांची लढत, 2 षटकं पॉवर प्ले आणि 2
जी वॅगनर अगदी समोरच्या बाजूला लागलेली आहे त्या चालकास मी विनंती करतोय, त्या मालकास मी विनंती करतोय की आपण ती थोडी पाठीमागे पार करायची. त्याची जी अगदी तिमीर आहे ती डोल्यावरती येते. मला वाटतं गणेश पडवल यांची ती वॅगनर असावी. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण अगदी सरळ पार करायचे पाठीमागे. फटका फसलाय पण पुन्हा एकदा सेफ्टली लँड होतोय. नशीब बलवत्तर आहेत बातान टीमचे. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33 धाव आहे धावफलकावरती. धाव आहेत धावफलकावरती. खरं तर चांगली सुरुवात आहे बातान टीम कडून. केतन कालेकरनं जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर संकेत कार्लेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पर विकेटला 200 असतील. महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून सलामीची जोडी चांगला खेळ करते. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट हवी होती आणि अखेर ते काम करतोय केतन कालेकर बाब्या. आता समुद्रापार या स्पर्धेचं आयोजन आता जाऊन पोहोचलंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. क्रिशा इव्हेंट कल्पेश मोरे, विशाल मोरे आणि सागर रामगुडे त्याचबरोबरीने विराज गोठल यांच्या माध्यमातून लाडिवली टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. बॅटला ब्रश झाला. एसटी रक्षकाने झेल टिपलाय. लगातार 2 विकेट प्राप्त करत सांगितलंय की या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू आणि खूप चांगली गोलंदाजी पेश करतोय केतन कालेकर. थँक्यू डीजे. या दरम्यान आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय विष्णू खैर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज महेशदादा पाटील तसेच संकेत कार्लेकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येकी 1000 असतील. ऑन अ हॅट्रिक आहे गोलंदाज केतन कालेकर. सुरुवात अगदी धमाक्यात झाली होती. चांगली सुरुवात होती पण ब्रेक थ्रू हवे होते आणि ते दिलेत. वाईट बॉलचा इशारा खरं तर अपील करण्यात आली होती. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पण मेन अंपायर अविनाश पारंगे सर इशारा करीत आहेत की वाईट बॉल. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 34. धीम्या गतीने चेंडू टाकायचा होता. खरं तर वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35. भाई राऊत भरत राऊत यांच्या माध्यमातून या लाडिवली टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. इथे हा चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पण दिशा भरकटतोय. लगातार 3 चेंडू स्क्वेअर टाकतोय तो गोलंदाज केतन कालेकर. मेगा फायनल आपल्या समोर रंगते. 2 षटकात तब्बल 32 धावा आल्या होत्या. कमबॅक करायचा होता. तशी गोलंदाजी सुद्धा झाली होती पण अखेर 3 चेंडू वाईट टाकत कुठेतरी आता धाव गतीला वेग देण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज केतन कालेकर. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅकिंग होते. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 37 धावा आहेत त्या धावफलकावरती.
संकेत कारलेकर, साहिलने झेल टिपला तर 2000 आणि इकडे GST 500 कट होईल, याची दक्षता घ्या. पैसे जमा नाही आहेत ते तुम्हाला संकेत कारलेकर यांच्याकडून घ्यावे लागतील. महेशदादा पाटील यांचे पैसे जमा आहेत. हलक्या हाताने स्टिअर केलं, एक धाव या ठिकाणी मिळेल. रोहित पाटील खरं तर प्रयत्न करतोय धावफलक हलता ठेवण्यासाठी. त्याला ठाऊक आहे सुरुवातीला जरी आपण आक्रमण केलं असलं तरी इथून पुढे 2 विकेटसुद्धा आपण गमावल्यात आणि 6 षटकांची लढत आहे. अशा वेळेला ही मॅच पुढे कशी जाईल त्यासाठी तो प्रयत्न करतोय. हलक्या हाताने स्टिअर करत एक धाव त्यानं प्राप्त केली आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 38 धावा आहे धावफलकावरती. इथे हा स्ट्रोक फटका हवेत, एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला आणि फलंदाज सिद्धू मोरे त्या ठिकाणी होते, त्यांनी हा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सार्थक ठाकूर. DJ ऑपरेटर तुम्हालाही मनापासून धन्यवाद. क्रिकेट हल्ली भरपूर वाढले आणि आपण नेहमी म्हणतो, या अगोदर सुद्धा मी उल्लेख केला होता की क्रिकेटची क्रेज इतकी काय आहे. भारताचा तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पण सगळ्यात जास्त क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं. आणि मी नेहमी सांगतो ना की भारताने बनवलेला कोहिनूर हिरा जरी इंग्रजांकडे असला तरी इंग्रजांनी बनवलेला क्रिकेटचा हिरा हा भारतामध्ये आहे आणि त्याचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि आपण बघतोय की त्याला क्रिकेटमधील देव म्हणून संबोधलं जातं आणि म्हणून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि आज या चौक विभागातील नामांकित स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये आपण आहोत. मेगा फायनल आपल्या समोर रंगते. जय गावदेवी लाडिवले आणि त्यांच्या विरोधात संजय 11 भातान. 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो लाडिवली टीमनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भातान संघ पोहोचलाय 3/38 या धावसंख्येवरती. सरळ बॅटनं खेचलाय, खूप चांगला स्ट्रोक, स्ट्रेट हिट केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. षटकार. खरं तर रोहन कारलेकर या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. त्याच्या कोट्यातील हे दुसरं षटक तो टाकतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्या होते 44. षटकारांना आगाज केलाय. रोहित पाटील संपूर्ण स्पर्धेत बरसतोय. अक्षरशः त्यांनी कोणतीच कमी भासू दिली नाहीये आणि खूप चांगली बॅटिंग तो या ठिकाणी सादर करतोय. लुपिंग फुलटॉस होता, बॅटच्या टोला चेंडू लागतो. ऑन साईडला चेंडूने वाटचाल केले. संकेत त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 45 धावा आहेत. धावफलकावरती 3 विकेट जरूर गमावल्यात. 6 षटकांची लढत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं असेल अचानकच्या मैदानावरती 6 षटकांच्या लढती डेच्या टुर्नामेंटमध्ये व्हायच्या आणि त्यावेळेचा तो लाडिवली संघ होता ना. मग त्यावेळेला कृष्णा वाघे असतील, जितू वाघे असतील, हेमंत वाघे असतील, त्याचबरोबरीने लहू पवार सारखे गोलंदाज होते, बादशाह सारखे फलंदाज. लाडिवली टीमची दहशत होती आणि आज खूप दिवसानंतर त्यांना 6 षटकांची लढत खेळण्याची संधी मिळते. यामागचं कारण आसरेवाडीकरांनी केलेलं हे खूप चांगलं आयोजन. अनिकेत दादा निकम आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, संपूर्ण जो मी तर म्हणेन गावातील जे युवक आहेत त्यांनी एकत्रित येऊन ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा मेगा फायनल सामना आपण बघतोय. लाडिवली आणि त्यांच्या विरोधात भातान. डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिरावेल 45 या धावसंख्येवरती. 45 धावा आहेत धावफलकावरती. रोहन
रोहनचा हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी केतन कालेकर. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद अलंकार भोईर. धन्यवाद डीजे. अजून एक विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावफलक स्थिरावलंय 45 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय ऋतिक भोईर. 4 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. स्वतः कर्णधारे भन्नाट वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तू मे एसटी रक्षकानं चूक केली आहे. एसटी रक्षकानं चूक केले. खरं तर अगोदर चेंडूला कॅरी केला असताना तर विकेट मिळवण्याची नामी संधी होती आणि ती सुद्धा रोहित पाटीलची. हेमंत कार्लेकर त्या ठिकाणी होते. चूक झाली. खरं तर लवकर कलेक्शन चेंडू हातामध्ये आला असता तर डिरेक्ट हिटला रोहित सारखी विकेट प्राप्त करता आली असती. पण नशीब बलवत्तर आहेत. 2 धावा या ठिकाणी प्राप्त करण्यात आल्या बॅटच्या साह्यानं आणि या दुहेरीच्या बरोबरीने 47 धावा आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू गरंगला चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 48 धावा आहेत त्या धावफलकावरती. रायगड जिल्ह्यातील नामवंत पॅकर त्याचबरोबरीने ज्या बैलानं संपूर्ण सालवडकरांचं नाव रोशन केलंय कॉकटेल आणि त्या बैलाचे मालक गणेश शेठ कदम यांच्याकडून या मेगा फायनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 5व्या षटकाला सुरुवात होईल. अगोदरचं षटक खरं तर कमी धावसंख्येचं आलं. मागची 2 षटकं निर्णायक राहिली लाडवली टीमसाठी आणि हा सामना अखेर चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. केतन कालेकर स्वतःला सिद्ध करतोय संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. अजून एक विकेट त्यानं प्राप्त केले आणि बाद केलंय कर्णधार ऋतिक भोईर या फलंदाजाला. थँक्यू डीजे ऑपरेटर. विकेट प्राप्त केली ती खऱ्या अर्थानं केतन कालेकरनं. तीन विकेट त्यानं प्राप्त केल्या तर 1000 महेशदादा पाटील, 2000 संकेत कार्लेकर आणि नंदू झिंजोरे यांच्याकडून 2000. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक. इथे दुसरी विकेट आली आहे. केतन कालेकर 6 षटकांची मॅच. 2 षटकानंतर बिनबाद 32 अशी स्थिती होती. पण जसा केतन गोलंदाजीला आला त्यानंतर दुसरं षटक तो आपल्या कोट्यातील टाकतो आणि आतापर्यंत त्यानं 5 विकेट वैयक्तिक प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी.
जर का तिसरी विकेट यावेळेला आली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते केतन कालेकरसाठी. ऑन अ हॅट्रिक, ऑन अ हॅट्रिकला चेंडू वाईट टाकतोय. या अगोदर सुद्धा तसंच घडलं होतं. पहिलं षटक ज्या वेळेला त्यानं वैयक्तिक टाकलं होतं त्यावेळेला खरं तर 2 विकेट त्याने सुरुवातीला प्राप्त केला, तदनंतर वाईट चेंडू टाकले होते. फुलटॉस, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 50. 50 धावा आहेत धाव फलकावरती. सिद्धू मोऱ्यांचं नाव आता पुढे आणण्याचं काम ते करतायत. या अगोदर क्रिशा इव्हेंट कडून शुभेच्छा आल्या. कल्पेश मोरे, विशाल मोरे आणि त्यांचेच हे मोरे, रितेश मोरे तिकडे अक्कोलवाडीमध्ये खेळतात आणि हे सिद्धू मोरे जे लाडिवली स्क्वॉडमध्ये दिसून येत आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी आतापर्यंत साकारले. 50 धावा आहेत त्या धावफलकावरती. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय ते बातान टीमचं. फुलर लेन सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक बाजू लावून धरले रोहित पाटीलनं, पण त्याला साथ मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूनं विकेट प्राप्त केल्या जातात आणि केतननं या मॅचमध्ये तारलंय खरं तर लाडिवली टीमला, कारण आक्रमण होत होतं. अशा वेळेला विकेट्स येणं फार गरजेचं होतं आणि वैयक्तिक 5 विकेट आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये अद्यापर्यंत त्यानं प्राप्त केल्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 51 धावा आहेत त्या धावफलकावरती. सुरुवातीला 2 षटकात 32 धावा आल्या होत्या. आपण नेहमी सांगत आलो की 6 षटकांच्या लढती ज्या वेळेला असतात त्यावेळेला चढ उतार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि सुरुवात जरी बाथन टीमची चांगली असली तरी तदनंतर या मॅचमध्ये परतलाय तो जय गावदेवी लाडिवली. अजून एक त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. 6वी विकेट प्राप्त करतोय वैयक्तिक केतन कालेकर. खरं तर पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर उभे ठाकले ते 2 संघ आणि थेट मेगा फायनल मध्ये. आणि विशेषतः ज्या वेळेला अशी सिच्युएशन असते ना त्यावेळेला नेहमीच अगदी खालच्या गटातून आलेला संघ असतो त्यांचा खेळ चांगला होत असतो. आणि आपण बघतोय की या लाडिवली संघानं स्वतःला सिद्ध केलंय. विशेषतः केतन कालेकरनं खूप चांगली गोलंदाजी हाताळली. वैयक्तिक आपल्या कोट्यातील 2 षटकं त्यानं टाकली. केवळ 9 धावा त्यानं खर्च केले आणि तब्बल 6 विकेट प्राप्त करत थांबवलं ते खऱ्या अर्थानं संजय 11 बातान टीमला, ज्या टीमनं या संपूर्ण स्पर्धेत कोणालाच जवळ फिरकू दिलं नव्हतं. अक्कुलवाडी गावचे सन्माननीय मधुकर मालुसरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि लाडिवली टीमसाठी विशेषतः शुभेच्छा आलेल्या आहेत. मधुकर मालुसरे अक्कुलवाडी गावचे पाणीवाले आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांनी लाडिवली टीमला शुभेच्छा द्यात. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. ऋतिकनं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात खेळणार आहोत आणि अशा वेळेला दोघांना एकमेकांची फिकीर नाहीये, पण इथे रोहित पाटीलनं जो खेळ केला त्याला साथ देण्यास कोणीच तयार नाहीये. आणि अशा वेळेला दुसऱ्या बाजूने गमावलेल्या विकेट आणि त्याचा परिणाम आपण धावसंख्येवरती बघतोय. संजय 11 बातान टीमच्या 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 51. अरविंद शिंदे हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. भोकरपाडा संघ जो सध्याच्या स्थितीला टेनिस क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावतोय ना त्यामागचं खरं कारण अरविंद शिंदे आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की बंड्या या नावानं सुपरिचित पण अगदी चांगले खेळाडू त्यांनी सुद्धा घडवलेत आणि भोकरपाडा संघ सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय. त्यांचंही आपण स्वागत या ठिकाणी करूया. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज राकेश 6 चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते. थोडेसे फंबल त्या ठिकाणी होतात. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 53. रोखले धावसंख्या. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 70+ निघेल संजय 11 बातान,
पण आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि ते केल्या. केतन कालेकरनं वैयक्तिक 6 आणि तदनंतर धावा रोखल्या गेल्या त्या भातान टीमच्या. 53 धावा आहेत धावफलकावरती. राकेश मामनकर गोलंदाजी मार्कवरती. इथे हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय, गॅपमध्ये जाईल का आणि गेलाय. संधी कमी होती क्षेत्ररक्षकाला, सीमा पार जातोय. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 57. डीजे 7-57 अशी स्थिती आहे. रोहित पाटीलची विकेट जर प्राप्त केली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल ते राकेश मामनकर या गोलंदाजाला. फुलर लेंथ थांबलाय रोहित पाटील सुरुवातीपासून आणि आता संधी शोधतोय, संधीचं सोनं करतोय. फुलटॉस वरती केलंय आक्रमण, लॉंग ऑन सीमा पार येतोय, लॉंग लॉंग वे षटकार. शांत डोक्यानं फलंदाजी करतोय. खरं तर अगदी आपण बघतोय संधी मिळताच आक्रमण करतोय रोहित पाटील. हाफ ट्रॅकर, अजून एक षटकार येतो आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 69. जी धावसंख्या रोखली होती ना या डेथ ओव्हर मध्ये आता आक्रमणाला सुरुवात केली. खरं तर रोहित पाटीलची विकेट निर्णायक होती, तो थांबला. एका बाजूने जरी विकेट जात असले तरी एक बाजू त्यानं लावून धरली आणि या मॅच मध्ये हा डाव सावरतोय तो रोहित पाटील. वैयक्तिक 47 धावांची इनिंग त्यानं अद्यापर्यंत पेश केले. अर्धशतक येईल का मेगा फायनल मध्ये? एकाकी झुंज देतोय पहिल्यांदा बॅटिंग करत असताना, कारण एका बाजूने विकेट गमावल्या आणि दुसऱ्या बाजूने धावा जमवल्या त्या रोहित पाटीलनं. बॅटची एज झेल कॅरी केलाय, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवला आणि हेच करायचं होतं सुरुवातीपासून. अखेर विकेट प्राप्त केली जाते ती रोहित पाटीलची. वैयक्तिक 47 धावांची इनिंग खेळत असताना तो बाद होतोय. रोहित पाटील अजून एक हादरा संजय 11 भातान टीमला.